नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझी आजची रेसिपी आहे मटकी राईस किंवा मटकी पुलाव. तर कढई गरम झालेली आहे. तेल टाकून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. थोडी मोहरी घालूया, जिरे, हिंग, बारीक कापलेला लसूण, बारीक कापलेला अद्रक, थोडी कोथिंबीर, एक हिरवी मिरची, 4 तुकडे केले. परतून घेऊया. बारीक चिरलेला कांदा घालूया. परतून घेऊया. छान अगदी लालसर होईपर्यंत परतून घेऊया. इथे आपला कांदा छान लालसर झालेला आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. तो सुद्धा छान परतून घेऊया. टोमॅटो परतून झालेला आहे. बारीक कापलेला गाजर घालूया आणि बारीक चिरलेला फ्लॉवर. भाज्या तुम्ही कोणत्याही अवेलेबल असतील ते घालू शकता. कांद्याची पात सुद्धा घालू शकता. आता ही छान 2-3 मिनिटं परतून घेऊया. आता गॅस बारीक करूया. मसाले घालूया. धणे पावडर, जिरे पावडर, पुलाव मसाला, लाल मसाला, किंचित हळद. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता इथे आपण मोड आलेली मटकी घालूया. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. आता वरून झाकण ठेवूया. मंद गॅसवरती मटकीला 4-5 मिनिटं वाफवून घेऊया. आता इथे 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. मटकीला छान वाफ काढून घेतलेली आहे. आता 1-2 मिनिटं परतून याच्यातलं पाणी पूर्णपणे आटवून घेऊया. त्यासाठी गॅस थोडासा मोठा करूया. आता इथे मटकीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. गॅस बारीक करूया. इथे मी लांब तांदळाचा तयार भात बनवून घेतलेला आहे, तो घालूया. चवीनुसार मीठ घालूया. तर छान राईस मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा, म्हणजे राईस आपला तसाच राहतो अख्खा. छान इथे मी राईस मिक्स करून घेतलेला आहे. आता वरून झाकण ठेवूया. 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया. आपला राईस आता छान वाफलेला आहे. गॅस बंद करूया. प्लेटमध्ये सर्व करूया. प्लेट ठेवलेली आहे. आपण राईस सर्व करूया. वरून कोथिंबीर घालूया.
काकडीची काप ठेवूया. आपला हेल्दी आणि टेस्टी मटकी राईस किंवा मटकी पुलाव खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.